नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल ब्राह्मणकर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या स्टॉक आयडिया चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण एका एस-एम-ई आय-पी-ओ बद्दल जाणून घेणार आहोत. जी कंपनी एक ट्रॅक्टर बनवते. आय-पी-ओचं नाव आहे इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड. इंडो फार्म इक्विपमेंट आय-पी-ओ हा 260 कोटींचा बुक बिल्ट इश्यू आहे, ज्यामध्ये 185 कोटी रुपयांचे 0.86 कोटी शेअर्स हे ह्या फ्रेश इश्यू आणि 75 कोटी रुपयांचे 0.35 कोटी शेअर्स हे ऑफर फॉर सेल आहेत. तर आता आय-पी-ओ बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ. आय-पी-ओ 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत ओपन राहील. ज्याची फेस व्हॅल्यू आहे ₹10 प्रति शेअर. प्राइस बँड ठेवलेली आहे ₹204 ते ₹215. लॉट साईज आहे प्रति लॉट एकूण 70 शेअर्स. एकूण लॉट साईज आहे 1,21,00,000 शेअर्स. ची टोटल आय-पी-ओ साईज होते 260.15 कोटी रुपयापर्यंत. ज्यामध्ये फ्रेश इश्यू आहेत 86 लाख शेअर्स आणि ऑफर फॉर सेल्स आहेत 35 लाख शेअर्स 75 कोटी रुपयांचे. प्री आय-पी-ओ 3,94,00,000 शेअर्स असतील आणि आफ्टर शेअर होल्डिंग पॅटर्न 4,80,00,000 शेअर्स होतील. आय-पी-ओ हा मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी ओपन होईल आणि गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी बंद होईल. ज्यांना आय-पी-ओ मिळालाय त्यांना ते त्यांच्या अकाउंटमध्ये 3 जानेवारी रोजी क्रेडिट होतील आणि ज्यांना आय-पी-ओ अलॉट नाही झालाय त्यांना 6 जानेवारीपर्यंत बाकी रेट रिफंड होतील आणि 6 जानेवारी रोजीच शेअर्स क्रेडिट होतील डीमॅट अकाउंटला आणि एन-एस-सी बी-एस-सी वर हा शेअर 7 जानेवारी 2025 रोजी लिस्ट होईल. आता आपण कंपनीबद्दल थोडं जाणून घेऊ. कंपनी ही 1994 मध्ये स्थापित झाली. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड ट्रॅक्टर, पिक आणि क्रेन पिकअप आणि कॅरी द क्रेन आणि इतर कापणी उपकरणे तयार करण्यात करते. कंपनी 2 ब्रँड चालवते, इंडो फार्म आणि इंडो पॉवर. ते त्यांची उत्पादने नेपाळ, सिरिया, सुदान, बांगलादेश, म्यानमार इत्यादी देशांमध्ये निर्यात करतात. कंपनी 16 एचपी ते 110 एचपी आणि पिक आणि कॅरी क्रेन ग्रेड 9 to 30 टन ट्रॅक्टर बनवते. बद्दी हिमाचल प्रदेशमधील सुविधा 1,27,800 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे आणि त्यात फाउंड्री, मशीन शॉप आणि असेंब्ली युनिट समाविष्ट आहेत. कंपनीकडे वार्षिक 12,000 ट्रॅक्टर आणि 1,280 पिकअप अँड कॅरी क्रेन उत्पादन क्षमता आहे. कंपनीने हिमाचल प्रदेशातील बड्डी येथे 1,27,800 चौरस मीटर औद्योगिक जमीन व्यापली आहे, ज्यामध्ये कॅप्टिव्ह फाउंड्री, मशीन शॉप आणि फॅब्रिकेशन ट्रॅक्टर, पिक अँड कॅरी क्रेन इतर उपकरणांसाठी असेंब्ली युनिट आहे. कंपनीने नवीन पिक अँड कॅरी क्रेन उत्पादन युनिट्स तयार करण्यासाठी सध्याच्या सुविधेजवळ अतिरिक्त औद्योगिक जमीन संपादित केली आहे, ज्याची क्षमता प्रतिवर्ष 3600 युनिट्सने वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. 30 जून 2024 पर्यंत त्यांच्याकडे पगारावर 938 कर्मचारी होते. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हांटेज स्पर्धात्मक सामर्थ्य पूर्णपणे समाकलित आणि स्थापित मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे. कंपनीकडे सुशिक्षित आणि अनुभवी व्यवस्थापन आहे. इन हाऊस एन-बी-एफ-सी सेटअप आहे. उत्पादनांची विस्तृत श्रेणी निर्मिती आहे. त्याच पद्धतीने एकापेक्षा अधिक देशांमध्ये आणि विविध प्रकारच्या वित्तीय संस्थांमध्ये उत्पादन स्वीकार्यता आहे. कंपनीची आर्थिक उलाढालाची माहिती एकदा बघून घेऊ. 31 मार्च 2024 आणि 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या महसुलात 1% आणि करानंतरचा नफा म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 1% ने वाढला आहे. 30 जून 2024 रोजी कंपनीची मालमत्ता 644 कोटी होता. त्यात महसूल 75.54 कोटी आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2,45,00,000 आणि नेटवर्थ आहे 342.25 कोटी. कंपनीचे एकूण कर्ज आहे 245,36,00,000. तेच जर आपण 2 वर्षापूर्वी म्हणजेच 31 मार्च 2022 ची जर बॅलन्स शीट बघितली तर कंपनीकडे ऑलमोस्ट 620 कोटीची मालमत्ता, ज्यामध्ये महसूल मिळाला होता 352 कोटी रुपयांचा.
कंपनीचा नफा होता 13.72 कोटी रुपयांचा आणि नेटवर्थ होती 275 कोटी रुपये आणि त्यावेळेस पण कंपनीचं 275 कोटी रुपयांमध्ये कर्ज होते. तर ह्या पद्धतीने बघू शकता मित्रांनो, 31 मार्च 2024 पर्यंत तपशील हा एक वार्षिक उलाढालीचा एक तपशील आहे. तर हा एक फक्त एक फर्स्ट क्वार्टरचा तपशील आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो, कंपनीचा जो महसूल आहे, हा एका सीमित याच्यामध्ये आहे, स्टॅग्नंट आहे. हा वाढतही नाहीये आणि कमी होत नाहीये. इंडोफार्म इक्विटी इक्विपमेंट आयपीओचे बाजार भांडवल 1,033 कोटी रुपये आहे. कंपनीचा आरओई आहे 5.13%, आरओसीई 9%, डेट टू इक्विटी रेशो 0.85, रिटर्न ऑन नेटवर्थ ऑलमोस्ट 4.92%, प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन आहे 4.16% आणि बुक बिल्ट इश्यू आहे, बुक बिल्ट व्हॅल्यू ₹2.55. प्री आयपीओ ईपीएस आहे, अर्निंग पर शेअर ₹3.95, आयपीओ नंतर होईल ₹2.04. पी रेशो आहे कंपनीचा प्री आयपीओ 54.39, तर आयपीओ नंतर होईल 105.25. तर कंपनीने आयपीओ का आणला याचे काही कारण आहेत ते आपण जाणून घेऊ. कंपनीला त्यांच्या पीक अँड कॅरी क्रेन उत्पादन क्षमतेच्या विस्तारासाठी नवीन समर्पित युनिटची स्थापना करायची आहे. त्याच पद्धतीने कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड किंवा प्री पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच एन-बी-एफ-सी उपकंपनी बरोडा फायनान्स लिमिटेडमध्ये पुढील गुंतवणूक करायची आहे आणि काही सामान्य कॉर्पोरेट उद्देश पूर्ण करायचे आहेत. तर असे काही कारण आहेत ज्यामुळे कंपनीने आयपीओ आणला आहे. कंपनी पूर्णपणे एकात्मिक ट्रॅक्टर आणि पिक अँड कॅरी क्रेन आणि शेती उपकरणे बनवणारी एक कंपनी आहे. कंपनीने FY23 आणि FY24 मध्ये जवळजवळ स्थिर टॉप आणि बॉटम लाईन चिन्हांकित केली. वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते पिक अँड कॅरी क्रेन क्षमतेसाठी विस्तार मोडमध्ये आहेत. म्हणजे कंपनीला आपली क्षमता मोठी करायची आहे. कंपनीचे निव्वळ कर्ज प्रमाण 18.82 जून 2024 पर्यंत आहे, जे चिंता वाढवण्याचे काम करते. अलीकडील आर्थिक आकड्यांवर आधारित इश्यूची किंमत आक्रमकपणे दिसते, म्हणजे इश्यू प्राइस जी आहे ती खूप जास्त आहे. कृषी विभागासाठी उज्ज्वल संभावना लक्षात घेता सुजाण गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी मध्यम निधी पार करू शकतात. म्हणजे की या आयपीओ मध्ये तुम्ही एक लॉंग टर्म व्ह्यू असेल तर तुम्ही जरूर आयपीओ ला अप्लाय करू शकता. कंपनीचं ऑफिस आहे इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड, SCO 859, NAC मनी माजरा, कालका रोड, चंडीगड मध्ये आहे. पंजाबची कंपनी आहे. इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओ रिव्ह्यू समरी फ्रॉम ब्रोकर्स अँड एनालिस्ट. आनंद राठी वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकतात. हे काही ब्रोकर्स आहेत जे ज्यांच्यानुसार काही जण म्हणताय अप्लाय करू शकता, काही म्हणताय काही अप्लाय करू शकतात, काही म्हणताय अप्लाय करा. तर एक जण म्हणतात कॅपिटल मार्केट म्हणताय अवॉइड करा. कंपनीच्या काही पियर्स कंपनी आहेत, जसे की इंडो फार्म इक्विपमेंट, त्यानंतर इस्कॉट कुबोटा आहे जी एक फार मोठी कंपनी आहे. ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी एक आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचे आकडे 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षाच्या पुनर्स्थित आर्थिक विवरणावर आधारित आहे. वर्तमान बाजार किंमत करंट मार्केट प्राइस ही पियर ग्रुप स्क्रिप्टची 29 नोव्हेंबर 2024 रोजीची अंतिम किंमत आहे. समज गटाची आकडेवारी 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी एकत्रित लेखापरीक्षित आर्थिक बाबींवर आधारित आहे. दोन ब्रोकरेजने आपला एनालिसिस रिव्ह्यू दिला आहे. त्यापैकी 2 जण म्हणतात अर्ज करा, तर 1 जण म्हणतंय तटस्थ. तर मित्रांनो, तुम्हाला या आयपीओ मध्ये अप्लाय करण्यासाठी एका डीमॅट अकाउंटची गरज भासेल. तर मी तुम्हाला एका
फ्री एएमसी चार्जेसचा एका डिस्काउंट ब्रोकर ॲपची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रोसेस करू शकता आणि फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. विदिन हे 2 मिनिटात अकाउंट ओपन होईल. त्याची प्रोसेस आहे मित्रांनो. अ, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अपस्टॉक्स नावाचा ॲप डाउनलोड करून त्यानंतर मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय करायचा, ओ-टी-पी टाकून. त्यानंतर तुम्ही के-वाय-सी अपलोड करून जसे की आधार कार्ड हे के-वाय-सी आहे ते ते अपलोड करून तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. के-वाय-सी आणि बँक डिटेल्सची गरज पडेल. त्याच्यानंतर ई-साइन करून तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता आणि 24 तासाच्या आत तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.